जामनेर नगरपालिकेची निवडणूक संपली, निकाल सुद्धा लागला. भारतीय जनता पक्षाने अपेक्षेप्रमाणे जामनेर नगरपालिकेवर पुन्हा एकदा बहुमत मिळवून एक हाती सत्ता आपल्या हातात घेतली. निकालावर नजर टाकली तर काय दिसून येते ते पहा. प्रभाग क्रमांक 1 मधून भाजपचे दत्तूभाऊ जोहरे विजयी झाले. अपक्ष असलेल्या श्याम गंगतिरे यांनी त्यांना चांगली लढत दिली. तसे पाहिले तर श्याम गंगतिरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक म्हटले जातात. त्यांचा देखील भाजपकडून उमेदवारीवर दावा होता. मात्र भाजपच्या इलेक्टिव्ह मेरिटमध्ये ते बसत नसल्याने त्यांना उमेदवारी नाकारली गेल्याची चर्चा या प्रभागात ऐकवास मिळाली. प्रभाग क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा कार्यकर्ते सचिन बोरसे हे निवडणूक जाहीर होण्याआधीच पक्षात चर्चेत होते. विरोधी पक्षाला ज्या काही मोजक्या जागा मिळेल अशी अपेक्षा होती, त्यातील प्रभाग क्रमांक 3 मधील जागा मानली जात होती. भाजपने दुसऱ्यांदा संधी दिलेल्या बाबूराव हिवराडे यांनी पुन्हा विजयश्री खेचून आणली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार जावेद इक्बाल रशीद यांची प्रभाग क्रमांक 4 मध्ये कोंडी करण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला. मात्र मतदारांनी केवळ त्यांनाच नव्हे तर त्यांच्यासोबत इतर 3 उमेदवारांना देखील भरपूर मते टाकून पालिकेत पाठवले. हा मोठा बदल या निवडणुकीत पाहायला मिळाला. काँग्रेस, राष्ट्रवादी, अजित पवार गट व शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारांनी काही प्रभागातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभूत व्हावे लागले. त्यांनी निवडणूक लढवून पक्षाचे चिन्ह घरोघरी मतदारांसमोर ठेवले व कडवी झुंज दिली हे मानावेच लागेल. मात्र गटबाजीत अडकलेल्या शिंदे सेनेने काही प्रभागातून उमेदवारी जाहीर केली, निवडणुकीतून माघारही घेतली. केवळ माघार घेतली असे नाही, तर त्यांच्या उमेदवारांनी सत्ताधारी पक्षात प्रवेश केला. याचा काय तो संदेश मतदारांपर्यंत पोहोचला यात सांगण्याची गरज नाही. सर्वच जागा लढवण्याची घोषणा करणाऱ्या समाजवादी पक्षाने एका प्रभागातून उमेदवारी केली आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. पक्षनिष्ठेपेक्षा इतर घटक वरचढ ठरत असल्याने निवडणुकीत उमेदवारांची पळवापळवी, फिंदाफितुरी, आर्थिक देवाणघेवाण, खरेदी विक्री असे प्रकार पाहायला मिळाले. एक मात्र निश्चित आहे की जामनेर तालुक्याच्या राजकारणातील हुकमी एक्का असलेल्या भारतीय जनता पक्षाची ताकद या निवडणुकीत पुन्हा एकदा दिसून आली. नगरपालिका निवडणुकीची भाजपचा विजय हा जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन व नगराध्यक्षा साधना महाजन यांनी केलेल्या कामाची पावतीच आहे असे म्हणायला हरकत नाही. भारतीय जनता पक्षाचे संघटन जे मतदारांना दिसत आहे त्याच संघटनेच्या बळावर नगरपालिका जिंकली असे म्हणायला हरकत नाही. काय बोला